पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळ तालुक्यामध्ये महसूल विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च करून तयार केलेल्या 30 तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या या इमारती 2 वर्षातच पूर्णपणे मोडकळीस आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गासाठी तलाठी आणि सर्कल अधिकारी हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि यांची कार्यालये सध्या नव्याने बांधण्यात आली आहेत. मात्र 2 वर्षात पूर्णपणे मोडकळीस आलेली ही कार्यालये सध्या गुरे, जनावरे, मोकाट कुत्री, मद्यपी, तळीराम बेवडे आणि प्रेमीयुगुलांचा अड्डा बनत चालले आहेत. पाहूयात या संबंधीचा मावळ न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. हे आहे कामशेत येथील खडकाळा मंडलाधिकारी आणि तलाठी यांचे निवासस्थान. 1, 2, 5, 10 नव्हे तर तब्बल 40 लाख रुपये खर्च करून शासनाने या ठिकाणी हे 2 मजली असे भव्य दिव्य कार्यालय उभे केले आहे. मात्र सध्या 2च वर्षात उभारलेले हे कार्यालय आपल्या आयुष्याची अंतिम घटिका मोजत आहे. याच्या भिंतींवर गुटखा, पान मसाला यांची सुंदर लालबुंद चित्र रंगल्याचे आपल्याला दिसते. तर आजूबाजूला गुरे, जनावरे यांचे आश्रयस्थान झाले आहे. तळीराम बेवडे आणि मोकाट कुत्र्यांसाठी हे तलाठी कार्यालय म्हणजे आश्रयस्थान झाले आहे. सर्वत्र घाण, अस्वच्छता, दारूच्या बाटल्या इतस्ततः सर्वत्र पडल्याचे आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड प्रमाणावर दुरावस्था आणि मोठ्या प्रमाणावर घाण असणारी ही इमारत सध्या बाजारपेठेच्या मोक्याच्या ठिकाणी असल्याने अनेक समाजकंटकांसाठी दारू पिण्याचा अड्डा बनली आहे. तर मुंबई-पुणे महामार्गाजवळ असणारे शिलाटणे, टाकवे, फांगणे या भागातील गावांसाठी असणारे भग्न अवस्थेत झालेले हे तलाठी कार्यालय. भिंतींना चिरा गेलेल्या आहेत, जमीन उखडलेली आहे, उंदीर, घुशी यांचा रोजचा वावर या ठिकाणी वाढला आहे. महामार्गाच्या लगत असतानासुद्धा कोणताही तलाठी किंवा PWDचा अधिकारी अद्याप या कार्यालयाकडे फिरकलासुद्धा नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एवढी सुंदर आणि देखणी इमारत लाखो रुपये बांधून जशीच्या तशी पडू नये आणि अधिकारी मात्र याकडे फिरकायलासुद्धा तयार नाहीत. मावळ न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण स्टिंग ऑपरेशन करून ही इमारत आपणास दाखवत आहोत. त्याचबरोबर मुंबई-पुणे महामार्गालगत दुसरी इमारत म्हणजे पाथरगाव आणि ताजे या विभागाचे तलाठी कार्यालय. गरीब शेतकऱ्यांनी मागणी करून आणि स्वतःची जागा देऊनसुद्धा या जागेमध्ये सध्या दारुड्यांचा अड्डा बनला आहे. दारुड्यांनी इथे दारू वगैरे पिण्यासाठी छानपैकी गादीच अंथरून या ठिकाणी दररोजचा आपला दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. मोठ्या प्रमाणावर बाटल्यांचा आणि दारूच्या वस्तूंचा इथे खच पाहायला आपल्याला मिळतो. कारल्याच्या तलाठी कार्यालयाची अवस्थासुद्धा अशीच बिकट आहे. इथेही इतरांनी अतिक्रमण करून अतिशय देखण्या अशा इमारतींबद्दल स्थानिकांना काय वाटते ऐकूया. तुमचं नाव काय? रामू भिकाजी बालगुडे. ह्या जागेविषयी तुमचा काय वाद आहे नेमका? काय वाद नाही, त्याला बांधकामासाठी दिले म्हणे. आज वर्षी आले बांधून जागा काय तुमची जागा आहे काही? हां, मग तुम्ही बांधकामासाठी कुणाला दिली होती? पंचायत आपल्या सरकारला. सरकारला. कधी दिली होती जागा साधारणपणे? साधारण वर्षभर. मध्ये ज्यांना जागा दिली होती ते अधिकारी किंवा बाकीची मंडळी तुम्हाला काय म्हणली अजून? काय नाही, त्यांच्याकडे आम्ही ते आम्हाला जागा त्याच्यामुळे. हे बांधकाम जे आहे अपूर्ण दिसतंय ठेवलेलं, हे किती दिवसापासून असं अपूर्ण आहे? 4 महिने होणार, 4-5 महिने. हां, वर्षी. मग बांधकाम पूर्ण करण्याच्या संदर्भात तुम्ही परत त्यांना काय म्हणले, बोलले का? नाही, काय बोललं काय नाही. मग तुम्हाला त्यांनी काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? आता हा, अलीकडच्या काळात आता काय अलीकडच्या काय नाही, तुम्ही आले नाही, काही केलं नाही. काय सांगाल काजळे साहेब? तुम्ही आज तलाठी ऑफिसच्या बांधकामांना इथे भेटी दिलेल्या आहेत आणि त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे, त्याची दुर्दशा झाली. काय यासंबंधी
तुम्ही कुणाला जबाबदार धरताय? नमस्कार, मी दत्तात्रय पुताजी गाजळे. मावळ तालुक्यामध्ये अशी जवळजवळ 30च्या अधिक वरती कार्यालय, तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय, निवासी कार्यालय बांधलेली आहे. पण ती दुरावस्थेत आहे. प्रत्यक्ष पाहिलं तर तिथं दारुडे बसतात आणि त्याचे कुठल्याही प्रकारचे वापरात नाही आहे. आणि त्याच्या ह्या कामशेतच्या कार्यालयामध्ये जवळजवळ अंदाजे 40 लाख रुपये खर्च झालेला आहे. खर्च दाखवलेला आहे. 22-23चे निधी फंडातून बांधलेले. तर याची मुदती पण संपून गेलेली आहे. आम्ही कामशेट तलाठी कार्यालय हे आता बंद अवस्थेत आहे. आणि तसेच पाथरगावच्या तलाठी कार्यालयाला पण भेटी दिल्या, ते अर्धवट अवस्थेत आहे. दुसरं फांगणे वसाहती शळाटणेच्या कार्यालय ते टाकवे ते बंद अवस्थेत आहे. आणि कारला हे चारही कार्यालय आज आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असता ही चारही कार्यालय बंद आहे आणि दुरावस्थेत आहे. काही काही ठिकाणी तर भेगा गेल्यात, तिथं दारोडे बसतात. दारोड्यांनी तिथं घाण खूप केलेली आहे. आणि ही कार्यालय वापरात यावं एवढे लाखो करोड रुपये शासनाचे खर्च करून जर ही कार्यालय वापरात येत नसेल तर याचा काय उपयोग आहे? एवढे पैसे कशासाठी 8 तास हा मग गेला होता? हे जर केलं असेल तर ही वापर यांचा वापरात आली पाहिजे. लोक इकडे जातात तर तलाठी कार्यालय, तलाठी जागेवर नसतात. महसूल अधिकाऱ्यांची निवासस्थानं बांधलेली आहेत आणि कार्यालय पण आहेत. हो, पण महसूल अधिकारी सगळे पुण्याला, पिंपरी चिंचवडला किंवा तळेगाव परिसरात राहिला आहेत. ते मात्र इथं येत नाहीत किंवा अजूनही या कार्यालय त्यांनी ताब्यात घेतले नाहीत. हे नेमकं कशामुळे होतं? अधिकारी का टाळाटाळ करत असावेत? तुमचं काय अनुमान आहे याच्याबद्दल? अधिकाऱ्यांना कामच काम फोनवरती दुसरी का प्रायव्हेट ऑफिसं घेतात, प्रायव्हेट गाड्या घेतात, प्रायव्हेट रूम घेतात, तिकडे बसतात. पण कार्यालयामध्ये बसत नाही आहे. प्रायव्हेट ठिकाणी वडगावला मध्ये मी एक शूटिंग केली ती प्रायव्हेट ठिकाणीमध्ये आहे ना, ते भाड्याने घेतात आणि तिथं बसतात. पण कार्यालयात बसत नाही. शेतकरी पार्ट्यांची कामं करायला ते तिकडे बसतात, पण शेतकऱ्यांच्या कामासाठी त्यांना वेळ नसतो. वडगावला तिकडे ते फिरतात. आणि प्रत्यक्ष ही कार्यालय आता महसूल तहसीलदार असेल किंवा PW यांनी लक्ष देऊन हे केलं पाहिजे ना. ही ओनली लाखो रुपये जर खर्चून आमदारांनी हा निधी एवढ्यासाठी आणला आणि त्या निधीचा जर योग्य उपयोग होत नसेल तर काय मग याचा उपयोग आहे? ही कार्यालय जर आता कारल्याचं कार्यालय जुनं तिथं तर ॲक्च्युली बंद पडलेलं आहे, ते टाळा आहे. आणि नवीन कार्यालय त्याची दुरावस्था अशीच आहे. अशी 4 कार्यालय जर आज पहिली तर तालुक्यात एवढी कार्यालय फिरायला आपल्याला काय वेळ आहे का? ना आपण ही कशी फिरणार? ही प्रत्यक्ष ह्या हवेलाच जर 4 कार्यालय पाहिली तर त्यांची अशी दुरावस्था आहे. ही लवकरात लवकर शासनाने किंवा आमदारांनी याच्यावर लक्ष देऊन अशी किती कार्यालय मंजूर झालेली आहेत तालुक्यामध्ये? साधारण माझ्या माहितीप्रमाणे 30 कार्यालय असावं माझं एक म्हणणे. आणि हे सगळ्या कार्यालयांचे असे काही वडगावचं झालं, एक वापरात आले, अजून बौरचं कुठलं आहे, अशी कार्यालय आता सगळी काय आपण फिरलो नाही. पण मध्ये मी माहिती घेतली होती, त्या माहितीमध्ये अशी कार्यालय एवढी वापरात आलेली म्हणतात. पण प्रत्येक सगळी माहिती खोटी देतात आणि काही कार्यालय तर अजून कामच नाही काय यांची, अशीच बंद अवस्थेत आहे. आता हे कार्यालय एवढं बांधले सुसज्ज. महसूल आणि PWD विभागाने आता नेमकं काय करायला पाहिजे? PWने जे काय PWचं काम राहिले ते पाहायला पाहिजे. तहसीलदारांनी जी कार्यालय जी वापरात आल्यात ती त्या अधिक संबंधित सर्कल आणि तलाठी यांना सांगून ती वापरात बसली पाहिजे ना. ते वापर चालू केला पाहिजे. ओनली मोठ्याली जर कार्यालय बांधल्या एवढे लाखो रुपये, ह्या कार्यालयात कामशेतच्या कार्यालयात 40 लाख रुपये खर्च आहे. आणि 40 लाख रुपये खर्च होऊन जर हे कार्यालय वापरत नसेल तर काय त्याचा जनतेला त्याचा किंवा कुणाला काय त्याचा फायदाच नाही ना. शेतकऱ्यांना काय त्याचा उपयोग आहे का? शेतकरी गेलं ते कामशेतचं कार्यालयसुद्धा कधी बंद असतं. कुठं जा, तलाठी जागेवरतीच भेटत नाही. मग कार्यालय बांधण्याचा उपयोग काय? सध्याच्या कार्यालयांना ते तलाठी आणि सर्कल अधिकारी भाड्याच्या तत्वावर चालवत आहेत. ते भाडं देत आहेत आणि प्रत्यक्षात दुसरीकडं अशी कार्यालय बांधून पडली आहेत, मात्र तरीही ताब्यात घेतले जात नाहीत. मग शासनाचं धोरणच जेव्हा स्वतःची शासन भाडे देण्यामध्ये शासन समाधान मानते का प्रत्यक्षात स्वतःच्या कार्यालयामध्ये राहणं शासनाला आवडत नाही? असं आता जर शासनाने एवढा निधी जर देऊन जर ही कार्यालय स्वतःसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधली असेल, निवासीसाठी बांधली असेल तर त्यांनी वापरात आणली पाहिजे ना. ही वापरात येतच नाही. याचं कारण काय? याचं मागचं काय आहे? हे आता तहसीलदारांनी पाहा, PWवाल्यांनी पाहा, आमदारांनी याच्यात लक्ष टाकून ही कार्यालय सगळी तालुक्यात एवढे करोडो रुपये खर्च करून आता ह्या कार्यालयात जर एका 40 लाख रुपये असेल तर बाकी इतर लाख तेवढेच असणार आहे ना. तर ती कार्यालय वापरात जेव्हा आमचा हाच म्हणणे, बाकी काय नाही.